नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. सांगलीमध्ये कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस. कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवर. अनेक शेतांमध्ये पाणी साचलं. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यात येलो अलर्ट. हवामान खात्याचा अंदाज. नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडामधील गोदावरी नदीवरील पुलाचा कठडा तुटला. पुलावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ. नव्या पुलाचं काम संथ गतीनं सुरू. नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली. गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळीत वाढ. नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार. परभणीत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. जूनच्या अखेरीस परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली. पेरण्या खोळंबल्या. पिकं जगवण्यासाठी आभाळाकडे नजरा. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यामध्ये 65% पेरणी पूर्ण. मात्र पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. पेरणी झालेल्या भागात दमदार पावसाची प्रतीक्षा. जालना तालुक्यातल्या उटवद, दांडेगावसह परिसरामध्ये कोवळी पिकं करपू लागली. तुषार सिंचनाचा वापर सुरू. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. आठवडाभरापासून पाऊस नाही. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरला. कोल्हापूरमधील राऊतवाडी धबधब्यामध्ये वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला. इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवलं. भीमाशंकरजवळील कोंढवळ धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीमध्ये सर्वत्र हिरवळ. चंद्रपूरमध्ये पाऊस लांबल्यानं केवळ 49,000 हेक्टरवरच पेरण्या. मृग नक्षत्रामध्ये पाऊस लांबल्यानं पेरण्या खोळंबल्या. जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यामधील खरीप पेरणी जवळपास पूर्ण. मात्र गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाची दडी. दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता. अंबाजोगाई तालुक्यात 40% पेरण्या. मात्र 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट. सोयाबीनचा पेरा सर्वाधिक. सोलापूरच्या उजनी धरणामधून सोडलेलं पाणी पंढरपुरात पोहोचलं. पुंडलिक मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा. चंद्रभागेच्या पात्रात भाविकांची गर्दी. जळगावच्या शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. 50 मीटरनं दरवाजे उघडले. शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा. रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू. जळगावच्या शेळगाव बॅरेजचे 2 दरवाजे उघडले. शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा. परभणीकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या. तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसाच्या दांडीनं बळीराजा हतबल. अमरावतीच्या इतवारा पुलाचं बांधकाम 8 वर्षांपासून रखडलं. बांधकाम रखडल्यामुळे शहरातील नागरिक आक्रमक. वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष. अखेर नागरिकांकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुलाचं बांधकाम पुन्हा सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यांच्या दरात वाढ. कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर. चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा. पुण्यामधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सासवडकडे प्रस्थान. पालखी प्रस्थानाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद. नेवासा इथला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे निघाली. नगर तालुक्यामध्ये पालखी दाखल. 40 दिंड्यांसह 20,000 वारकऱ्यांचा सहभाग. पालखी मार्गावरील दिवे घाटात वारकऱ्यांसाठी बाईक अँब्युलन्सची सुविधा. रुग्णांना जलद सुविधा मिळण्यासाठी फायदा होणार. बीडच्या अंबाजोगाईमध्ये 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
नांदेडच्या माळेगावमधून श्री संत साधू महाराज पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। या दिंडीला 300 वर्षांची परंपरा। दिंडी दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लेकीसोबत फुगडही केली। धुळे परिवहन महामंडळाच्या वतीने 150 बसेसचं नियोजन। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरीच्या दिशेनं बस निघाल्या। ज्या गावातून 40 प्रवासी उपलब्ध त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत बसची व्यवस्था असणार। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण करणाऱ्या भाविकांचा मंदिर समितीकडून सत्कार। साताऱ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष 265 बसेसची व्यवस्था। 26 जून रोजी साताऱ्यामध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन। पलटण, सातारा, वाई तसंच दहिवडी, वडूज, कराड, कोरेगावसह पाटण, महाबळेश्वरवरून बस सुटणार। लातूर शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकातून प्रवासी वाहतुकीला सुरुवात। नांदेड, उदगीर, अहमदपूरकडे जाणारी बस सेवा सुरू। परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि बीडकडे बसेस रवाना। पंढरपूर वारीसाठी भाविकांना थेट गावातून लालपरीची सेवा। भाविक गट तयार करून एकत्र बस बुक केल्यास बस सेवा उपलब्ध होणार। आषाढी एकादशीसाठी लालपरी सज्ज। पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे जिल्ह्यामधून जादा 64 बसेस धावणार। तिकीट आरक्षण आणि ग्रुप आरक्षणाची बस स्थानकावर सोय। औंढा नागनाथ शहरामधील सर्वच खासगी बँकांची एटीएम सेवा काही महिन्यांपासून विस्कळीत। शहरवासियांसह दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांना मनस्ताप। लातूर रेणापूर रस्त्यावर कारचा अपघात। भरधाव वेगात असलेली कार उलटली, 4 जखमी। जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विरार पश्चिम अर्नाळा रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसची रिक्षाला जोरदार धडक। रिक्षाचालक महिला जागीच ठार, एक महिला प्रवासी गंभीर जखमी। आमदार विक्रम काळे यांच्या स्वीय सहायकाकडून सरपंच पतीची फसवणूक। बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नयन शेजूळ असं या स्वीय सहायकाचं नाव। आमदार फंडातून काम मिळवून देतो असं आमिष दाखवत फसवणूक। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूचा चौथरा खचला। दुरुस्तीच्या कामासाठी किल्ला बंद असणार। महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवरील बांदा शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद। बाजारपेठेमधून बुलेट चोरून घेऊन जाण्याची घटना। सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामधील आमदारांचा वाद पुन्हा एकदा विकोपाला। जिल्ह्यातील घरकुलांसंदर्भात बैठकीला आमदार विजयकुमार गावित यांना निमंत्रण नाही। भाजप, शिंदे आणि काँग्रेस आमदारांना बैठकीचं निमंत्रण। तुळजापुरात समाजवादी पक्षाची मोटरसायकल रॅली। छत्रपती शिवाजी महाराजांना अबू आझमी यांच्याकडून अभिवादन। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। शिंदे शिवसेनेच्या युवा सेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात बॅनरबाजी। पालिकेकडून हे बॅनर काढण्याचा प्रयत्न। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांची सावध भूमिका। बॅनर काढण्याला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। परभणी जिल्ह्यामध्ये भाजपकडून केंद्र सरकारच्या 11 वर्षातील योजनांचं प्रदर्शन। परभणी भाजप महानगरकडून उपक्रम हाती, तर प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथं भाजपचं प्रदर्शन। गडचिरोली जिल्ह्यामधील 4 वनविभागामध्ये सागवान लाकडाची लिलाव प्रक्रिया रखडली। कोट्यवधी रुपयांच्या सागवान लाकडाचं नुकसान। नाशिकच्या मालेगावात 100 वर्ष जुनं दुर्मिळ गोखरू वृक्षाची कत्तल। पर्यावरणप्रेमींचा पालिकेवर संताप। वृक्षतोड केल्यानं पालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू केलेली टोल वसुली पुन्हा बंद। भिवंडीतील खारबाव चिंचोटी रस्त्याची दुरवस्था कायम। प्रवासी आगतिक। इचलकरंजी शहरातील कुडचे मुळा परिसरातल्या कारखान्यामध्ये लहान सिलेंडरचा स्फोट। गुंडी मशीनवर काम करणारा कामगार गंभीर जखमी। इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अमरावतीच्या मेळघाट मंदिर मधील चिखलदरा इथं 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार। 15 वर्षीय पीडिता 5 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री सुरू। राज्यामध्ये गुटखा विक्रीवर बंदी, मात्र जिल्ह्यामध्ये लाखो रुपयांची गुटखा विक्री सुरूच। जिल्ह्यातील गुटखा विक्रीचं रॅकेट स्टिंग ऑपरेशनमधून समोर।